हाय एव्हरीवन, मी आहे ब्लॉसम आणि आता MST अटेम्प्ट सेकंडसाठी फक्त 20 दिवस बाकी आहेत. सो मी तर अभ्यास सुरू केला आहे. तुम्हीही नक्की सुरू करा. अँड सगळ्यात पहिलं गाईज, तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय, सबस्क्राईब करत नाही आहेत. सो प्लीज डू सबस्क्राईब. अँड सो मी आता माझी स्ट्रॅटेजी सांगते की मी सध्या काय काय अभ्यास करते अँड कसं करते. सो मी जास्त प्रायोरिटी मॅथ आणि फिजिक्ससाठी देते, कारण मॅथ माझं ओके थोडंफार प्रमाणात गेलेलं आहे, बट फिजिक्स माझं खूप म्हणजे मी काहीच त्या पेपरबद्दल बोलू शकत नाही असं गेलेलं आहे माझं फिजिक्स. सो मी आता जास्त लक्ष फिजिक्सवरती देते. अँड केमिस्ट्री मी सगळ्यात लास्ट ठेवलं आहे, कारण मला यावेळेस केमिस्ट्री छान गेलं आहे. बट असं नाही की यावेळेस इझी पेपर काढला केमचा, सो नेक्स्ट टाईम पण ते केमिस्ट्री इझीच ठेवतील असे नाही. मी थोडंफार जास्त म्हणजे करते. सो बट जास्त प्रायोरिटी तर माझं 2 सब्जेक्टला आहे सध्या, जे माझं थोडंसं वीक आहे तेच. अँड जास्त आपल्याला मार्क्स देणार ते. सो मी अँड स्ट्रॅटेजीज हेच आहे की जास्त टाईम मॅथला, देन फिजिक्स, देन केमिस्ट्री. आणि मॅथमध्ये मी सध्या आता 22 तारखेला पार्ट टेस्ट आहे अल्फामध्ये, सो गणितमची. सो त्यामध्ये पार्ट 1चा आहे सगळा सिलेबस. सो मी त्याच्या अकॉर्डिंगच जास्त अभ्यास करते सध्या. सो मॅथ पार्ट 1 म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट, मी जास्त सगळंच कवर केलेलं नाही. सो फक्त पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, कोनिक सेक्शन अँड मॅट्रायसिस यांचे 2 वर्षाचे PYQs केलेले आहेत मी. सो मी PYQs पण असे करते की 2024च्या मी आधी रिव्हिजन करते, देन मी PYQs बघते. आणि PYQsमध्ये ही 2024च्या आधी, नंतर 2025ची. कारण 2024ची कशी इझी लेवल म्हणजे इझी टू मॉडरेट आहेत. सो आपल्याला थोडंसं कॉन्फिडन्स बूस्ट होईल 2025ची करताना, कारण 2025मध्ये मॅथची लेवल टफ केलेली आहे. सो कॉन्फिडन्स बूस्ट होईल आणि आपल्यालाही थोडासा स्वतःवरती विश्वास बसेल की हां मला येत आहे आणि जमत आहे म्हणून. अँड मी हेच केलेलं आहे मॅथचं. अँड अबाउट फिजिक्स, सो KTG, थर्मोडायनॅमिक्स आणि ऑसिलेशन हे मी 3 चॅप्टर छान व्यवस्थित शांत डोक्याने केलेले आहेत. मी गडबड करत नाही आहे सध्या, कारण म्हणजे जेवढं शांतपणे मी फिजिक्स करणार आहे, कारण तेवढंच माझं लाँग टर्मसाठी मेमरीत राहील ते. आणि आता गडबड करून काहीच होणार नाही, कारण आपल्याला जेव्हा करायचं होतं तेव्हा आपण हे केलं, बट तेव्हाही केले. आता लास्ट रिव्हिजनची स्टेज आहे, म्हणून थोडं शांतपणेच मी घेते. अँड अबाउट केमिस्ट्री, सो मी रोज 2 चॅप्टर रीड करते टेक्स्टबुकमधून आणि थोडंफार तेच फॉर्म्युलेही बघते अँड रिॲक्शन अँड ऑल. सो हेच माझं रोजचं रुटीन सुरू आहे. अँड अबाउट हेच म्हणजे तुम्ही स्ट्रॅटेजी आपण बघतो की याने ही स्ट्रॅटेजी सांगितली, त्याने ती स्ट्रॅटेजी सांगितली, बट स्ट्रॅटेजी आपण स्वतः बनवायची असते माझ्या मते, तर माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. कारण आपल्याला माहीत आहे आपल्याला माझा किती अभ्यास झाला आहे, और माझं माइंडसेट काय आहे. माझं माइंडसेट माझ्या अभ्यासाची लेवल आणि पुढच्याची अभ्यासाची लेवल मॅच होऊ शकते, और कदाचित नाही होऊ शकत. आपण स्ट्रॅटेजी एकच अप्लाय नाही करू शकत. सो स्वतःची स्ट्रॅटेजी स्वतः बनवावी लागते, बट आपली विश्वास आहे की आपल्याला फॉलो करायचं और नाही करायचं. सो हेच होतं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. आणि काही म्हणजे मी हेच फॉलो करणार आहे सध्या की मॅथला आणि फिजिक्सला जास्त प्रायोरिटी. केम पण निग्लेक्ट करायचं नाही आहे, कारण आपल्याला माहीत नाही पेपर कसा येणार आहे. सो सगळंच आपल्याला 3 सब्जेक्ट स्ट्रॉंग ठेवायचे आहेत जास्त स्कोअरसाठी. अँड हेच होतं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी गाईज. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.